तेदूस राती रे हां ही दोरी मरे अशी आडवी रोडाक बांधली कळे एक दोना उपरांत कळे हांगा आमचे भुरगे बी असता कामाक कळे ते न्हिदल्या उपरांत हांगा कोणी तरी दोरी बांधली मरे आडवी आणि ती काम आहा पळय कामींग मरे कोणी तरी खिळे सापडले आडचे पार ओके आणि ते असे रोडार आडवे दवरले कोण तरी कितें पडपाक जाय जाल्यार कितें आमचेर हे येवपाक बी जाय म्हणून कोणी तरी तशें कितें तरी केले दोन आणि कोण तो जाणा जाल्लो आसतलो नाल्यार आमचो मरे हांगा एक सुणो आसता कळे तो आमी सुद्दां केन्ना अनवळखी गाडी घेवन येयले न्हू जाल्यार तो आमकां भोगता कळे तो कोण तो मनीस येयला पळय तेणी तेका तो अजिबात भोकूंक ना अजिबात भोकूंक ना तो तेका ओके हे मग तुम्ही केन्ना काढल्या ते फळयो कोण तरी एकटो भुरगो हांगाल्यान ड्युटेकसून घरा वयतालो दोना उपरांत सो तेन्ना मागीर तेणी विचारले तेका खबर आमी हांगा आसता बी म्हणून कामाक सो तेणी भुरग्यांक उलो मारलो आनी विचारले की बाबा फुडें कितें रस्तो बंद आहा रे काय करून जाल्यार हे म्हणपाक लागले ना फुडें रस्तो बरो आहा जाल्यार हे कोणी कितें तरी आडवे बांदले बरें म्हणपाक दोरी आनी हे बी उडयले म्हणा खिळे बिळे कामीक मारून अशें जालें. नमस्कार. सध्या आम्ही जो आजूचो ओहळ पारसे रस्ता तो सच्चे भाटले मांद्रे या मुख्य रस्त्याच्या परिसरात आहोत आणि या परिसरात एक घटना काल मध्यरात्री 2 नंतर रात्रीची घडलेली आहे. या ठिकाणी जे काही लोक रात्रीच्या वेळी कामाला म्हणा किंवा इतर कामानिमित्त ये जा करत असतात त्यांना रात्री 2:30 वाजता या रस्त्यावर लाकडाला खिळे धारधार खिळे लावून पूर्ण रस्त्यावर असे लाईन पद्धतीने घातलेले चित्र दिसले आणि एक दोरी दोन्ही रस्त्याच्या बाजूला अशी सोडलेली होती जेणेकरून एखाद्याचं जर वाहन त्या लाकडावरून गेलं असतं आणि ते खिळे जर त्या टायरला लागले असते तर टायर पंक्चर झाला असता आणि त्यानंतर एखादा दरोडा म्हणा किंवा लूटमार होण्याचा प्रकार तर घडला नसेल ना किंवा अशी घटना करण्यासाठी काही अज्ञातांनी प्रवृत्त केलं नसेल कुणाला हाही एक संशोधनाचा विषय होऊन बसलेला आहे. इथं संशय येत आहे की रात्रीच्या वेळी या ठिकाणी अनेक नागरिक कामानिमित्ताने कधीकधी एकटेच दुचाकी म्हणा किंवा 4 चाकी वाहनाने ये जा करत असतात आणि या रस्त्याच्या परिसरात कसल्याच प्रकारची लोकवस्ती नाही, परंतु या परिसरात एक डोंगर दिल्ली व्यावसायिकांनी विकत घेतलेला आहे आणि त्या बाजूला सुरक्षा रक्षक 24 तास तैनात करण्यात आलेले आहे. परंतु रात्रीच्या वेळी जे लाकडाच्या फळीला धारदार टोकदार खिळे लावून कोण लूटमार करण्याचा प्रयत्न करत असेल हा एक संशोधनाचा विषय आहे आणि पोलिसांनीही याकडे लक्ष देऊन जर एखाद्या वेळी अशी लूटमार होत असेल तर त्याला त्वरित आळा घालण्याची गरज आहे. या संदर्भात आम्ही ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात आहे त्यांनाही विचारलं किंवा त्यांनाही कोणीतरी एका नागरिकाने 2:30 वाजता तो मोटरसायकलने जात होता त्याने हाक मारली. त्यानंतर ते सुरक्षा रक्षक आले आणि त्याने बघितलं तर त्या रस्त्यावर 2-4 लाकडांना धारदार खिळे लावलेले होते आणि एक दोरी रस्त्याच्या बाजूला दोन्ही रस्त्याच्या बाजूला अशी एका झाडाला बांधली होती तर दुसरं टोक सैल सोडलं होतं. याचा अर्थ काय, एखाद्या वेळी जर वाहन त्या बाजूने जात असेल आणि ती गाडी पंक्चर झाली असेल तर वाहन अडवणं आणि लूटमार करणे असा तर प्रकार नाही ना, असाही संशय सध्या व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक मांद्रेचे आहेत श्री PI नाईक यांच्याकडे संपर्क साधलेला आहे. त्यांनीही या रस्त्यावर पेट्रोलिंग करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. स्थानिक आपले पंच सदस्य बाळा उर्फ प्रशांत नाईक यांनीही आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. सरकारने आणि पोलीस खात्याने जे कोणी या रस्त्याच्या बाजूला असे गैरव्यवहार करून लोकांची लूटमार करण्याचा प्रकार करून रस्त्यावर जर लाकडाला धारदार खिळे लावून असे प्रसंग करत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी.